तात्या 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 अहो तुम्हाला न्यायला आले ही तरी तुम्ही आले नाही. किती समजून सांगितलं आम्ही तुम्हाला, त्याला हा? सांगितलं हे ऐकत ऐका नाही. रे आमच्यावर रुसली का? आता काय रुसायचं नाही. तुम्ही जर घरातूनच काढून दिलं आम्हाला, आता काय करायचं आम्ही? चला असं कसं आता ही तुझी सुने ओके तुझी लेके जावा इथं एवढे सगळे असताना तुम्ही कशाला? बोल की तू. आम्ही आलेलो ना तुम्हाला घ्यायला त्या दिवशी, नाहीच बोलले. काय प्रकार काय चालू आहे तुमचा? हे कोण आहेत? हे तुमच्याशी बोलायला आलेले आहेत. साहेब सांगा. नमस्कार, मी सत्यवादी बँकेचा मॅनेजर आहे. तुम्ही 91 साली जे शेअर घेतले होते ना, त्याची किंमत आता खूप वाढली आहे. तात्या ह्यांना त्यांना ओळखलं का? नाना नाना कुठं गाठलं तुम्ही? लय जुनी ओळख आहे आपली, विसरले काय तुम्ही? नाना तुम्हाला कसा इसरेन आणि मी? मग मला ओळखू बी नाही आले तुम्ही. पण इकडं कुठं? तुमच्याकडेच. बरे साहेबांचं बघू द्या काय काम आहे. बर साहेब बर बर सांगितलं बर किती किंमत झाली. ही ती फाईल आहे. तुम्ही 91 साली जे 100 शेअर घेतली होती त्याची किंमत आता झाली आहे 17 कोटी. त्यासाठीच बँकेने मला पाठवले. कमी जास्त व्हायच्या आधी काढायचे असतील तर काढून घ्या. शेवटी सर्वस्वी निर्णय तुमचा. काढायचे असतील तर ह्या फाईलवर सह्या करा आणि उद्या ही फाईल बँकेत जमा करा. चालतंय. तात्या ऐका ना, तुम्ही एवढं तडकाफडकी निर्णय घेऊस तर आता आपल्या बरोबर घरी चला, आपण याच्यावर विचार करू. नाही नाही साहेब इकडं तुम्ही ना आता काही निर्णय आताच काही घेऊ नका. आपण आपलं बघू. चालतंय. दिलंय ना आपण यांना इथून माग, आता हे आपण आपल्या विचाराने करू. आई तुझंच आई, आहे असं तू कसं तू म्हणशील ती बोलतेस पूर्व तू? दिशा आहे. तू घरी चल, घरी बोलू आपण. घरी हे जाऊन बघू, बोलूया आम्हाला ना. नाही यायचं तुमच्या संग घरी. हा एक सासूबाई मिनिट, चला घरी, काय तरी माझा काही संबंध नाही, पण नेमकं काय गोंधळ काय चालू आहे मी कळू शकतं का मला? काय नाही मॅनेजर साहेब, आता म्हणते ते आम्ही म्हणून ती पूर्व दिशा आहे, पण दिशा लय दिवसापूर्वीच फिरली होती. ह्यो माझा पोरगा आहे आणि ही माझी लेक. आणि तुम्हाला- उगाच तुम्हाला रोडवर भेटलो का आम्ही? अरे अरे अरे, लाज वाटल्या पाहिजे तरी तुम्हाला. ज्या बापाने ज्या आईने तुम्हाला लहानाचं मोठं केलंय त्यांच्याशी असलं वागताय तुम्ही. तात्या तुम्ही लेकरांना असं करणार आता? चुका झाली आमच्याकडून, आम्हाला माफ माफ करा. आता माफीच मागणार ना. 17 कोटीची आता तुमच्या डोळ्यासमोर हा. दिसली तुम्हाला. आम्ही नाही घेणार त्यांचा 1 रुपया पण. नको नाही, पैसे आम्ही आम्हाला, पण घरी देणारच नाही चला. आता हाऊस झाली. सासूबाई असं नका करू, काहीच नको आम्हाला तुमचं, तुम्ही आम्हाला फक्त तुम्ही घरी पाहिजे या. फक्त. नाही नाही आमचं दुखणं आल्यावर तुमच्या तोंडाने की जातीत ना जंतू आमचे, कशाला यावं आम्ही? अहो बाकीचं सोडा, तुमच्या होणाऱ्या नातवाचा तरी विचार करा. आणि बाई तुझ्याकडे कुठं धुणं भांडे करायला येते? काय माहितीये का तुम्हाला, तुमचा एक तर पगार पुरत नाही, हा त्यात आमच्या गोळ्या पाण्याचा खर्च आहे. हा, आम्ही आमचं कसं आता तात्या, आता सगळं तुम्ही सगळ्यात महत्वाचे माणूस आहेत आपल्या घरातले. नाही नाही आता काही महत्वाचं नाही बाबा. आमचं आम्ही आहे ना, म्हातारपणात आम्हाला पुष्कळ पैसे मिळालेत, आम्ही आमचं गोळण दावा पाणी बागू आणि उरलेले पैसे अनाथ आश्रमात दान करून टाकू आपण. अहो, असं कसं काय बोलताय? तुमचे असं कुणीच नाही, असं थोडी सगळे आम्ही. सुना आहे, तुमचे नातू येणार आहेत उद्या. मुलगी बघितली ना तिकडे जा म्हणे अनाथ आश्रमात राहायला. सुन पण म्हणली इथं आम्ही राहावा का तुम्ही राहावा. आम्ही आमचं दोघं राहून आम्ही आमचे उरलेले पैसे अनाथ आश्रमातच टाकून देऊ. अहो, आमचा सासूबाई. फायनल निर्णय. मनावर आम्हाला धरतात का चुकी असं? कळली आहे ना आता आमची. तुम्हाला एक सांगू का, प्रत्येक आहे ना आई बापाचं स्वप्न असतं की आपल्या पोराची आहे ना पोरं म्हणजे नातवंडा अंगा खांद्यावर खेळावा. पण नशीब चांगलं तुम्हाला आहे ना पोरं नाही झाली, कारण नातवंडाने जर तुमचं असलं रूप बघितलं असतं का, अरे तुमची पोरं सुद्धा थुकली असते तुमच्या तोंडावर. काय गरज नाही आम्हाला यायची तिकडं. आणि जा बायकोच्या पदरा मागडलं जा, आणि तुझी बी काही गरज नाही. हा, लई तुला मी पोरं- समजली होती माझी पोरगी माझी बाजू घेईन कधीतरी. नाही. अरे पण तू खुशाल बापाला हाकलाय आली. अगं भाऊ चुकला तर त्याचा कान धरायचा, पण तू त्याची बाजू घेऊन आपल्याला हाकलीत होती. आणि मी त्या टायमाला त्यांना म्हणले यांना पैसे देऊ नका, तर त्यांना इतका विश्वास होता तुमच्या दोघांवर. माझे लेकरं म्हणे मला कधीच उघडं पडू देणार नाही. आणि हिथं तुम्ही नाही आलेला, हे पैसा घेऊन आलाय तुम्हाला इथे. आणि बरं का मॅनेजर साहेब, माझा ह्यांच्याशी काही संबंध नाहीये. ही लोक कोण आहे मी ओळखत नाहीये. तुम्हाला जर असं करायचं असेल ना तर कोर्टात जावं लागेल, पर्याय नाही आम्हाला त्याशिवाय. जावा जा, कोर्टात कुठं जावा, जायचं तिकडं जा, हे आमच्या कष्टाचा जावा पैसा आहे. कोर्टात. दाद्या, निकट नाही होऊन पडतात राव ही सगळं. शांत अहो, आहे. थोडे तरी लाज वाटायला पाहिजे राव तुम्हाला. मग आम्ही आता आई विनंती वडिलांची करायला आलतो ना. कोर्टात जाणार तुम्ही. आणि मॅनेजर साहेब तुमच्या बँकेच्या वतीने आमची एक तक्रार द्या, हे आम्हाला धमकावतात म्हणून बरं का.
पोलीस कंप्लेंट देऊन टाका तेवढी माझी. मामांजी असं नका ना करू. आई ऐका ना, अहो उद्या नाही तुम्हाला थांबा, मी आता पोलीस जाऊ दे जाऊ दे. तात्या म्हणतील ते तेव्हा का आम्हाला आमचंच लय झालं. अहो तुम्ही घरी उद्या चला नातू फक्त. येणार आहे परत, ह्यांना पण काहीतरी होईलच पुढे जाऊन. त्यांचा विचार करा, तुम्हाला त्यांच्या संग खेळायचंय पुढे जाऊन, त्याचा विचार करून ते तरी डोक्यात आणा ना तुम्ही. नको आम्हाला तुमचे पैसे, फक्त तुम्ही आमच्या संग राहा. ऐका चला तुम्ही खरंच घरी चला तुम्ही इथं घरी बाहेर चला. नको. ऐका, नाना काय झालं कस काय करायचं? नाही अरे पोरांच्या नावावर काय करू नको बाबा. हे बघ अशी तारा आहे सगळी. नाही, आता असं नाही. थांबे तू पोरी. थोडंसं ऐका तुम्ही. काय आता मुलगी सुनई, मुलगा जावाई, काय तुम्ही थोडंसं ऐका आता आमचं. मी तुम्हाला आता सांगते, यांना अजिबात काही द्यायचं नाही याच्यातलं. चालतंय बाई. देऊ नका पण चला घरी तुम्ही. घरी यायची आमची अजिबात इच्छा नाही. आमच्यासारखे जगाने टाकून दिलेले ले लोक आहेत, आम्हाला त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय. आपलं आहे ना या पैशाचं आहे ना, वाटलं 2 तोंडात मारा तुम्ही, म्हणा पण घरी नाही, चला. तुम्ही यांचं ऐकूच नका अजिबात. हा. तुम्ही आमच्या तोंडात मारले तिले झाले. काही गरज नाही आता यायची. आपण सरळ ना अनाथ लोकांसाठी आश्रम खोलू, आपण तिथं राहू आणि त्यांना पुसू आपण. नाही तर यांचं ऐकून जर तुम्ही गेले तर मी माझा जीव इथंच देईन. नाही बाई, अगं म्हातारपणात तुझी साथ आहे, तू कशाला जीव देती आपली. राघव यांना काय करायचं ते करा. मॅनेजर साहेब तुमचं लय उपकार झालं, पण ह्यांना इथून घेऊन जा. तात्या, तुम्ही तुमचे सगळे पैसे ना बिंदास अनाथ आश्रमाला दान करा. हो साहेब. पण मी पण अनाथ आहे. तुम्ही माझ्यासोबत चला. मला आई वडील नाही आहेत. तुम्ही माझ्यासोबत आला तर लय बरं होईल. आई वडिलाचं प्रेम तरी भेटेल मला. ज्याला आईबाप नाही त्याला आईबापाची किंमत आहे, आणि ज्याला आहे ना त्याला आईबापाची किंमत नाही आहे. कारण हे सगळे पैशा मागं पळतात ना. पैसे असेल तर सगळी सगळी पूर्व दिशा आहे ना. आईबाप महत्वाचे नाहीत आजच्या पिढीला. तात्या तुम्ही माझ्याबरोबर चला, तर तुमच्या पुरीला मी नांदवीतच नसतो. चालते. नसन नांदवायची ना नको नांदू, आमचा काही संबंध नाही. तू बी तुझ्या बायकोला नांदू नको, तुम्ही सुनबाईला नांदू नका, कोणालाच काय नांदू नका. आम्हाला काही घेणं देणं नाही राहिलं तुमच्याशी. फक्त एक सांगू का, जे पेरले ना माणसानी तेच उगवतं. तुम्ही आम्हाला घराबाहेर काढले ना, तुमची पोरंसुद्धा तुम्हाला आहे ना घराबाहेर काढणार. तयारी ठेवा. चल. अहो हे काय झालं आता? हे तुझ्यामुळे झालं. तुला सकाळ सकाळ भांडणं करायची गरज नव्हती. अहो माझी चूक होती का त्याच्यात आता? आज बघितलं कावळा बसाय फानी मोडा आहे. तू भांडणं काढले, तू चक्कर येऊन पडले की तिकडे लगेच ते 17 कोटीचा मालक झाले. मला काय माहिती असं होणार आहे. आजच्या दिवस भांडणी केली, निम पैसे आपल्या वाटत. आणि ही आणाय गेली आणि हिने काय केलं? ते मला बोलायला लागले तर मी बोलणारच ना. थोडं निमतं तुझ्यावरूनच बोलले अजून मला. बी चिडू नको. आता काय झालं, आयुष्यभर खस्ता खाल्ल्या तरी 10 लाख, 17 त्यातले 17 लाख सुद्धा यायचे नाहीत आपल्या, किती खस्ता खाल्ल्या तरी. आता भांडून काहीच फायदा नाही. व्हायचं ते झालेलं त्यांचा निर्णय आता तू बदलू शकत नाही. तुझ्यामुळे झालंय सगळी 7.5. अहो ऐका ना. मला घरी यायचं नाही, राहून दे. एवढं पैसे हातून गेले. आता तुम्ही काय नाटक करताय?